आणि काही दिवस गेले, नंतर मुलगी मोठी मोठी होत चालली होती. मुलगी मोठी होत चालली होती. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायचा. मुलीच्या लग्नाचा स्वयंवर मांडायची वेळ आली. ब्रह्मदेवाने हळूच सांगितलं, महाराज ही जी मुलगी आहे ना, मी विधी लिखित आहे, म्हणजे मी विधी आहे आणि मी केलेलं लिखाण कधी चुकत नाही, फजेती होईल म्हणून तुम्हाला सांगतो. हा तुमच्या दरबारामध्ये झाडूवाला आहे ना, त्या पोराबरोबर हिचं लग्न आहे. रावणाला राग येतो. त्या मुलाला पकडला जातो आणि सैनिकाला सांगितलं जातं, याचा शिरच्छेद करून टाकून द्या त्याला. त्या पोराला उचलला जातो आणि समुद्र किनारे घेऊन जातात आणि त्याच्या पायाचा अंगठा तोडला जातो. जे तोडायला घेऊन जातात, त्याला कापायला घेऊन जातात, त्यांना दया येते. तो मुलगा म्हणतो, मला कुठेही नेऊन टाका, पण मी परत येणार नाही या दरबारात, पण मला मारू नका. त्याची दया येते. दया आल्यामुळे त्या सरदारांना बुद्धी होते आणि त्याच्या पायाचा अंगठा कापतात आणि त्याला फेकून देतात. आणि तो पायाचा अंगठा आणून रावणाला दाखवतात, हे बघा ह्याला धडा वेगळा करून टाकलाय त्याचा. रावण खुश राहतो. मुलगी वाढतच असते, वाढतच असते, वाढतच असते. आता वयात आली, मोठी झाली. आता तिच्या लग्नाचा घाट घातला जातो. मग रावण चांगल्या विश्वासू लोकांना सांगतो की हे बघा राजपुत्र हवा, हे लक्षात ठेवा. त्या विचारपूर्वक स्थळ शोधा. आणि मग स्थळ शोधायला सुरुवात होते. सगळीकडे शोधाशोध होते. ते कळतं की एका बेटावर एक राजपुत्र आहे, लग्नाला उपवर असा झालेला आहे. म्हणून आता राजपुत्र आहे म्हटल्यानंतर मागचा पुढचा विचार केला जात नाही आणि मुलीचं लग्न रावणाच्या होतं त्या राजपुत्राबरोबर. आणि रावण खुश. त्याला गर्व का असतो की मी विधीचं लिखित, विधी म्हणजे ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानं लिहिलेला ब्रह्मलिका बदललाय. एवढा मी चक्रवर्ती सम्राट रावण आहे. मी ब्रह्मदेवाचं सुद्धा वाक्य बदलून टाकू शकतो. त्यामुळे मोठा दरबार भरला. 33 कोटी देवांना बंदी शाळेतनं बाहेर काढले आणि देवांच्या समोर ब्रह्मदेवाचा अपमान करायचा हे रावणानं ठरवलं होतं. आणि दरबार भरला. इकडे सगळे ते राक्षस, इकडे देव बसलेत. रावण उच्चासनावर बसलेला आहे आणि रावणानं सांगितलं की देव हो, आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की विधीनं लिखाण करावं आणि ते बदलत नाही. पण मी चक्रवर्ती सम्राट आहे. मी माझ्या हातानं माझ्या मुलीचं भविष्य बदललेलं आहे. हे ब्रह्मदेव तत्ववेत्ता यांनी म्हणाले होते माझ्या मुलीच्या नशिबामध्ये झाडूवाला नवरा आहे, पण मी चक्रवर्ती सम्राट आहे, चक्रवर्ती सम्राट. मी माझ्या मुलीचं भविष्य बदललं की नाही? काय ब्रह्मदेव? आणि ब्रह्मदेवाकडे बघितलं रावणानं. ब्रह्मदेव हसले. हसल्यानंतर रावणानं विचारलं, तुम्ही हसलेत का? मग ब्रह्मदेव सुद्धा उफाळून आले आणि म्हणाले, हे रावणा लक्षात ठेव, हे विधी लिखित आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही. ज्याला तू राजपुत्र समजतोय त्या तुझ्या जावयाला विचारतो कोण आहे तो. रावणाची धुंदीच उतरली, कारण त्या जावयानं सांगितलं, होय मामाजी, तोच मी झाडूवाला की जो तुमच्या दरबारामध्ये मी कचरा काढत होतो आणि मला अचानकपणे तुम्ही पकडलं माझी काही चूक नसताना. आणि का पकडलं तेही मला माहिती नाही. आणि उचलून मला बळी देण्यासाठी सरदारांना आज्ञा केली. मी गायावाय केली, रडलो. त्यांना दया आली आणि त्यांनी माझ्या पायाचा अंगठा तोडला आणि तुम्हाला दरबारात आणून दाखवला. आणि मी रक्तबंबाळ अवस्थेत मला तिथेच टाकून गेले. तर मी समुद्राच्या भरतीबरोबर वाहत 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 एका लाकडाचा ओंडका मला मिळाला. वाहत 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 मी या बेटाला लागलो आणि तिथे कोळ्यांना मी सापडलो. मग कोळ्याने उचललं, राजाला नेऊन दिलं. मग राजाला मुलबाळ नसल्यामुळे मला सांभाळलं. मी जरी राजपुत्र असलो, मानलेला राजपुत्र असलो, तरी जन्मानं मी झाडूवालाच आहे. लक्षात घ्या, जे जे आम्ही करतो ते पुसलं जात नाही आणि त्यामुळे
विचारपूर्वक जीवन जगा.